लेबनॉन इज इक्वल टू हिजबुल्ला आणि हिजबुल्ला इज इक्वल टू लेबनॉन. इस्रायलच्या माजी पंतप्रधानांचं हे वाक्य आहे. दक्षिणेला असलेला लेबनॉन हा फक्त 55 लाख लोकसंख्येचा देश. लोकसंख्येनुसार आकार पाहायचा तर आपल्या पुण्यापेक्षाही हा देश छोटा आहे. पण गाझापट्टीत हमास आणि इस्रायलचे युद्ध गेल्या वर्षी सुरू झाल्यापासून या देशातल्या प्रमुख पक्षाची आर्मी इस्रायलला अक्षरशः झुंजवते. होय, प्रमुख पक्षाची आर्मी ही लेबनॉनची आर्मी नाहीये. हिजबुल्ला या शिया मुस्लिम राजकीय पक्षाची स्वतःची पॅरामिलिटरी आर्मी आहे आणि हीच आर्मी इस्रायल विरोधात युद्ध लढते. इस्रायलने या आर्मी विरोधात पेजर अटॅक केले. संवादासाठी हिजबुल्ला वापरत असलेल्या वॉकी टॉकीमध्ये स्फोट घडून आणले. हिजबुल्लाचे अनेक टॉप कमांडर मारले. लेबनॉनमध्ये घुसून एअर स्ट्राईक केले. हे एअर स्ट्राईक अगदी लेबनॉनची राजधानी बैरूतपर्यंत झाले, ज्यात हिजबुल्लाचं कंबरडं मोडलं गेलं. पण तरीही अमेरिका, युरोप आणि इस्रायलकडून दहशतवादी संस्थेचा दर्जा देण्यात आलेला हा समूह लढतोय. फक्त लढतच नाहीये तर गेल्या वर्षभरात इस्रायलवर या हिजबुल्लाने 8000 पेक्षा जास्त रॉकेट टाकलेत आणि ही आरपारची लढाई सुरू आहे. एका राजकीय पक्षाची पॅरामिलिटरी इस्रायल सारख्या लष्करीदृष्ट्या सामर्थ्यशाली असलेल्या देशाला एवढी का झुंजवते? या हिजबुल्लाची ताकद नेमकी किती आहे त्याची स्टोरी या व्हिडिओत पाहू. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मात्र एक महत्त्वाची आठवण. मटाचं इंटरनॅशनल व्हिडिओचं चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ हिजबुल्लाने इस्रायलच्या विरोधात उडी घेतल्यापासून हा पॅरामिलिटरी ग्रुप अजूनही इस्रायलच्या विरोधात लढतोय. पण हा समूह एवढा मजबूत असण्यामागे काही कारणं आहेत. इस्रायलने जेव्हा लेबनॉनवर हल्ला केला तेव्हा 1982ला हिजबुल्लाची स्थापना झाली. 1992 पासून हसन नसरुल्लाच्या नेतृत्वात ही संस्था काम करते. गेल्या 2 दशकात सक्षम होण्यात हिजबुल्लाने यश मिळवलं. शिया मुस्लिम सदस्य असल्याने इराणकडून प्रचंड ताकद दिली जाते, याचाच इस्रायल विरोधात वापर होतो. 1992ला अब्बास अल मुसावी या प्रमुखासह अनेक टॉप कमांडर्स आणि नेत्यांची हत्या झाली. यानंतर हिजबुल्लाचं कंबरडं मोडलं, पण ही संघटना पुन्हा नसरुल्लाच्या नेतृत्वात उभा राहिली. हिजबुल्ला लेबनॉन सरकारचाच भाग आहे, त्यामुळे लष्करी संघटन आणखी सोपं होत गेलं. सध्या हिजबुल्लाचे खासदार लेबनॉन संसदेत आहेत. कॅबिनेटमध्येच हिजबुल्लाचे स्वतःचे मंत्री आहेत. 2008 मध्ये सरकारवर दबाव टाकून हिजबुल्लाने स्वतःला देशाची अधिकृत आर्मी जाहीर करून घेतलं. या निर्णयाने हिजबुल्लाला अधिकृत आर्मी म्हणून संघटनात्मक बांधणी करण्याचं बळ मिळालं. स्वतःचे फायटर जेट, स्वतःचे रॉकेट असं सगळं स्वतःच्या मालकीचं खरेदी करण्यासाठी पैसा मिळाला. हसन नसरुल्ला सध्या प्रमुख आहे, पण प्रमुख पदावर कुणीही नसलं तरी संस्थेचं काम चालू राहील अशी रचना आहे. कारण या संस्थेला माहिती आहे की कधीही कुठलाही कमांडर मारला जाऊ शकतो. हिजबुल्लाचे सर्व निर्णय इराणसोबत समन्वयातून घेतले जातात. यासाठी शिया परिषद काम करते. हिजबुल्लाला युद्धाच्या मैदानात पूर्ण स्वायत्तता आहे. चर्चा करणे, महत्त्वाचे निर्णय हे सगळे अधिकार हिजबुल्लाकडे आहेत. युनिट 910 कडून सायबर हल्ले, संवाद, परराष्ट्र धोरण यावर काम केलं जातं. हा एक राजकीय पक्ष असला तरी या पक्षाची मिलिटरी विंग एका देशाच्या आर्मीच्या जागीच काम करते. या समूहाच्या रचनेत एवढी सुलभता आहे की कुणा वाचूनही यांचं काम थांबत नाही. अनेकदा इस्रायलकडून हिजबुल्लाचे टॉप कमांडर मारले गेले. 1992ला तर यांचा प्रमुखच मारला गेला, पण काम कधीही थांबलं नाही. आत्ता केलेल्या पेजर अटॅकमध्ये तर अनेकांचे डोळे निकामी झाले. काहींचा मृत्यू झाला, पण हल्ले अविरतपणे सुरूच आहेत. लेबनॉन हा छोटासा देश असला तरी भारताचेही पूर्वीपासून या देशासोबत संबंध राहिलेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लेबनॉनचा 2 वेळा दौरा केलाय. यानंतर मात्र कोणत्याही पंतप्रधानांनी लेबनॉनचा दौरा केलेला नाही. लेबनॉनमध्ये 4000पेक्षा जास्त भारतीय कृषी, औषध, निर्माण, बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. भारताच्या व्यापारासाठी लेबनॉनचं महत्त्व आहे. 2022-23 या वर्षात दोन्ही देशात $595 मिलियन व्यापार झाला. भारताकडून केमिकल्स, दागिने, धातू, टेक्स्टाईल्स, प्लास्टिक यांची $403 मिलियन निर्यात झाली. भारतात फक्त 92 मिलियनची आयात लेबनॉनमधून झाली, ज्यात धातूंसारख्या वस्तूंचा समावेश आहे. इस्रायलसोबत युद्धात उतरलेल्या हिजबुल्लाने लेबनॉन लोकांचं भविष्य अक्षरशः अंधारात ढकललं असं म्हणता येईल. कारण इस्रायलच्या एअर स्ट्राईकमुळे लेबनॉनची जनता जीव मुठीत धरून जगते. कधी कुठे एअर स्ट्राईक होईल आणि कधी कुठे बॉम्ब पडतील याचा नेम नाही. पण हिजबुल्लाकडून ज्या पद्धतीने इस्रायलला तोंड दिलं जात आहे त्यावरून हिजबुल्लाची संघटनात्मक रचना किती मजबूत आहे तेही दिसून येतं. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातल्या संघर्षात भारतासारख्या देशाची काय भूमिका असायला हवी याबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा. मटाचं इंटरनॅशनल व्हिडिओचं चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा.